नागपूरमध्ये गडकरींच्या प्रभागामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बंडखोरी पाहायला मिळते। अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारली, त्याच्यामुळे धीरज चव्हाण नाराज झाले। प्रभाग क्रमांक 18 मधून धीरज चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून निवडणूक लढत असल्याचं भाजपचे बंडखोर पदाधिकारी धीरज चव्हाण यांनी म्हटलंय। भाजपचे हे बंडखोर असलेले धीरज चव्हाण यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी संवाद साधलाय, बघूया। नागपूर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंगम फुगले असताना अशातच जर बघितले असेल तर नागपुरात हाय व्होल्टेज प्रभाग सुद्धा आता सामोरच आहे। अशातच जर बघितले असेल तर प्रभाग क्रमांक 18 ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वतः मतदान आहे, त्या मतदानात भाजपने एका युवा कार्यकर्त्यांनी करताना म्हणता येईल की बंडखोरी केलेली आहे। आपल्यासोबत धीरज चव्हाण आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, 1997 पासनं हा सततचा प्रवास आज बंडखोरीत रूपांतर झालेला आहे, कसं बघता? कारण की एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण सतत काम करत होता, मंडळ महामंत्री सुद्धा आपण राहिलेले आहेत। काय भावना आहे आपल्या बंडखोरी करताना? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जो शब्द वापरताय त्या बंडखोरी, त्याला बंडखोरी न म्हणता ही एक लढाई आहे। ही लढाई कार्यकर्त्यासाठी आहे की कार्यकर्त्यांनी किती वर्ष काम करायचं, आणि त्याला समजा हे निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याचं निवडणूक आहे। आपल्यासोबत आता जे आपलं चुनाव चिन्ह असणार आहे, सफरचंद असणार आहे। अनेक वर्ष आपण कमळासाठी काम केलं, पक्षश्रेष्ठींचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे का सगळ्याच्यात? आपण पक्षश्रेष्ठीचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे की नाही हे माहिती नाही, पण जनतेचे आशीर्वाद, कार्यकर्त्यांचा सहभाग हा सदैव माझ्या पाठीशी होता आणि आजही राहील। हे होते आपल्यासोबत धीरज चव्हाण, जे प्रभाग क्रमांक 18 मधून उभे आहेत। आणि एकंदरीत बघितलं असेल तर बंडाचा झेंडा त्यांनी हातात घेतला, आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या प्रभागामध्ये कोण बाजी मारतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।